गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण 16वा अध्याय पाहतोय आणि कालपर्यंत त्याच्या 40 ओव्या झाल्या. आणि काल पाहिलं की नामधारक हा सिद्धांना सांगतोय की गुरु कसा ओळखावा किंवा गुरुची लक्षण कुठले, हे सगळं कालचं आपण काल पाहिलं. आणि आज आपण 40व्या ओवीच्या नंतरचं सर्व पाहतोय. त्यावेळेला धौम्यमंदीची नंतर कथा सांगितली आहे, तर ती आपण पाहणार आहोत. हे सांगताना त्यांनी गुरुचा एक जो ब्राह्मण मुनी आलेला आहे आणि तो आपला गुरु आपल्याला त्रास देतोय वगैरे आणि आपल्याला काही वेदशास्त्र व्याकरण शिकवत नाही, भाष्य वगैरे, त्यामुळे तो त्यांना सोडून नृसिंह सरस्वती महाराजांकडे येतो. आणि महाराज त्याला गुरुद्रोही ठरवतात, कारण त्याचे गुरु जे करतायत ते त्यांना कळत नाही की त्याच्या भल्यासाठी करतायत. त्याचं मन स्थिर होत नाही, त्यामुळे अध्यात्म आणखी पुढे कशी काय प्रगती होणार, हा सगळा भाग होता. त्याला ज्ञान कसं प्राप्त होणार, यासाठी मग ती कथा सांगायला सुरुवात केली आहे. एदतर्थ कथा एक सांगेन एक तत्पर एक आदी परवी असे देख गुरुसेवा भक्तिभावे. आणि याविषयी एक कथा आहे, ती तू ऐक. आणि ती आदी पर्वामध्ये आहे. महाभारताचं पहिलं पर्व आदी पर्व आहे. त्या आदी पर्वामध्ये ती कथा येते की गुरुसेवा कशी भक्तिभावाने केली जाते. एक आरुणी पांचाळ, दुसरा बैद केवळ, तिसरा उपमन्यू बाळ सेवा करती विद्ये लागी. आणि विद्या प्राप्त करण्यासाठी एक आरुणी पांचाळ, आरुणी हा पांचाळ देशातला, म्हणजे आताचं मी जेव्हा माहिती काढली तर उत्तर प्रदेशातील रुहेलखंड आणि मध्य दोआब याच्या ऐतिहासिक प्रदेशामध्ये ते ठिकाणे येतात. म्हणजे आत्ता अगदी सध्याचं बोललो तर बरेली, बदायूं, फरुखाबाद, कानपूर आणि कनौज हे जिल्हे त्याच्यामध्ये येतात. तो पूर्वीचा पांचाळ देश होता. आपल्याला माहिती आहे की द्रौपदीला पांचाली म्हणतात. पांचाली ही ती पांचाळ नगरातली होती आणि म्हणून ती पांचाली. तर इथे त्याचा उल्लेख केलेला आहे की अरुणी पांचाळ, म्हणजे तो पांचाळ देशामध्ये असलेला अरुणी. आणि दुसरा वैद्य केवळ, वैद्य म्हणजे वेद, त्याचा वैद असा शब्द केलेला आहे. इथं सुद्धा त्याचं तळटिपेमध्ये शिष्याचे भारतातील नावे वेद असं त्यांनी दिलेलं आहे. महाभारतामध्ये त्याचा उल्लेख आहे. वैद केवळ, तिसरा उपमन्यू बाळा, म्हणजे तिसरा उपमन्यू सेवा करती विद्ये लागी, विद्या प्राप्त करून घेण्यासाठी गुरुसेवा करत होते. पूर्वी गुरुची ऐसी रीती, पूर्वी गुरुची ऐसी रीती, अशी एक पद्धत होती गुरुगृही की शिष्याकरवी सेवा घेती आणि शिष्याकडून सेवा करून घेत. अंतकरण त्याचे पाहती कैसे निर्वाण शिष्यासे, त्याचं मन कसं आहे हे पाहायचे. आणि नंतर त्याचं अंतकरण पाहून या अंतकरण सेवा भक्ती निर्वाण, आणि त्याचं मन पाहून त्याची भक्ती पाहून किती टोकाची भक्ती आहे, किती समर्पित भाव आहे, आणि ते पाहून कृपा करती तक्षण मन कामना पुरविती. आणि मग ते त्याच्यावर कृपा करायचे आणि त्याची मनोकामना पूर्ण करायची, त्याचे जे इप्सित आहे ते पूर्ण करून द्यायचे. ऐसा धौम्य ऋषी भला तया अरुणी पांचाळा एके दिवशी निरोप दिला एक द्विजा एक जित्ते. आणि त्यावेळेला त्या धौम्य ऋषींनी त्या अरुणी जो आहे तो अरुणी पांचाळ, म्हणून पांचाळ देशातला तो अरुणी आहे, तो जो शिष्य आहे त्यांचा, त्याला एक काम सांगितलं
ते एक चित्त आहे. शिष्यासी म्हणे धौम्य मुनी, त्या शिष्यांना म्हणजे त्या अरुणीला धौम्य मुनी म्हणाले, आजित्वा जाऊनी राणी वृत्तीस न्यावे तडाग पाणी, जववरी भूमी तृप्त होय. आणि तू काय कर की तू लगेच जा जंगलामध्ये जे शेत आहे तिथे वृत्तीसमध्ये, आणि शेतामध्ये तिथे जे तळ आहे किंवा कालवा आहे तर तिथलं पाणी त्या शेताला दे. जववरी भूमी तृप्त होय, याचा अर्थ भरपूर पाणी दे जमिनीला. असे वृत्ती तळे खाली, म्हणजे ती जी शेत आहे त्याचं शेत वरती आहे आणि तळं खाली आहे. म्हणजे कारण शेत तळं वरती असतं आणि शेत खाली असतं तर ते पाणी साहजिकच त्याला गेलं असतं. पण इथं कसं आहे, तळं खाली आहे आणि शेत वरती आहे. असे वृत्ती तळे खाली, तेथे पेरिले असे साळी, आणि तिथे साळी पेरलेली आहे. साळी म्हणजे भात, म्हणजे टर्फला सहित जे भात आहे त्याला साळी म्हणतात. हां, तेथे पेरली असे साळी, उदक नेऊनी तेथे घाली, तेथे पाणी नेऊन घाल. शीघ्र म्हणे शिष्यासी, लगेच ते शिष्याला म्हणाले ते की तू असं असं कर. ऐसा गुरु निरोप होता. असं गुरुनी सांगितल्यावर गेला शिष्य धावता. शिष्य धावत गेला, वेगाने गेला, त्वरेने गेला. झाला तटाका ते पाहता, आणि तेव्हा त्या तळ्याला त्यांनी पाहिलं. कालवा थोर वाहत असे, आणि ते वाहतंय जेथे उदक असे वाहतं, जिथून पाणी वाहत आहे तिथे अति दरारा गरजत, तिथे असे खळाळत पाणी जात आहे. आणि वृत्तीभूमी असे उन्नत. आता काय की ते पाणी जात आहे पण शेत वरती असल्या कारणाने तिथे पोचत नाही पाणी. हां, म्हणून वृत्तीभूमी असे उन्नत. उदक केवी चढोप आहे, तिथे पाणी कसं का चढणार. म्हणे आता काय करू, कोपती आता माते गुरु. म्हणजे आता कसं काय करायचं तर मला गुरु कोपता येईल. हां, असं ते म्हणतात. उदक जात असे दरारू, तिथे ते खिंडार पडलेलं आहे, तिथं वेगानं खळखळाट करत पाणी बाहेर जात आहे. केवी बांधू म्हणत असे, ते कसं बांधू असं ते म्हणतात. मग आणून या शिळा दगड, मग त्याने शिळा म्हणजे दगड, पण ते दगडं गोळा केली असं अर्थाने त्याने दगडं आणली आणि बांधिता उदका आड, आणि मग तिथून ते दरार पडलेलं आहे, जिथे खिंडार पडलेला आहे तिथे त्याने ते दगड रचले. आणि बांधिता उदका आड पाणी जात असे घडाड, जाती पाषाण वाहून. त्या पाण्याचा वेग इतका होता, ते फोर्स इतका होता की ते दगड त्यांनी ठेवले पण ते राहिले नाहीत, ते वाहून गेले. प्रयत्न करी नानापरी, आणि त्यासाठी तो वेगवेगळे प्रयत्न करतोय. हां, आणि काही केल्यानं चढेवारी, आणि तिथे पाणी आहे ना काही चढतच नाही. म्हणे देवा श्री गुरु हरी, आणि म्हणाले देवाचं आणि गुरुचं स्मरण केलं. काय करू म्हणत असे, काय करू आता. मग आपण मनी विचारी, मग तो मनामध्ये विचार करतो, गुरुचे शेत न चढेवारी. गुरुच्या शेतात पाणी जात नाही, काय करावं. प्राण त्यजनी निर्धारी, आणि त्यासाठी वेळ आला तर मी माझा प्राणसुद्धा देईल. गुरुची वृत्तीनिमित्त गुरुचं जे शेत आहे ते पिकावं, तिथे पाणी जावं, याच्यासाठी मी माझा प्राणही देईल. निश्चय करून मानसी, आणि तिथे तसा निश्चय करून मनी ध्यात श्री गुरुसी, आणि मनामध्ये श्री गुरुला तुम्ही ध्यान केलं, त्याचं स्मरण करू लागला. म्हणे काय आता उपाय यासी, काय आता उपाय करावा. योजनी प्रयत्न करावा, काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. उदकाचे प्रवाहात, त्या उदकाच्या म्हणजे पाण्याच्या प्रवाहामध्ये घालिता पाषाण जाती वाहत, दगड वगैरे घातले ती गोटे सगळे वाहून जायचे. आपण आड पडो म्हणत, आणि मी स्वतः त्याच्यामध्ये पडतो, दगडाच्या जागी हे राहत नाही म्हणून मी स्वतःच तिथे पाण्यामध्ये पडतो असं ते म्हणाले. निर्धारिले त्या वेळी त्याने असा निश्चय केला. हाती दरडी दृढ धरे, आणि तिथे एका बांधाला जे काही दगड बिगड होते त्याला पकडून व्यवस्थित पाय ठेवी दुसरीकडे, आणि दुसऱ्या बाजूला पाय असे घट्ट हे करून तसा आडवा तो तिथे झाला.
झाला आपण उदका आडो, पाण्यामध्ये तो तसा झाला. मनी श्री गुरु ध्यात असे, आणि मनामध्ये गुरुचं ध्यान करत होता. ऐसा शिष्य शिरोमणी, आणि असा तो शिष्य सर्व शिष्यांमध्ये वरिष्ठ असा. निवारण करीत क्षणी, आणि मग त्याला एक पर्याय शोधून तो स्वतः हे करून तिथे पडला. वृत्तीकडे गेले पाणी, आणि शेतामध्ये पाणी गेले. मग प्रवाहाचे अर्ध देखा, जे काही वाहत होतं त्याचं अर्ध पाणी वाहून जायचं, पण अर्ध पाणी शेतामध्ये गेलं. अर्धे पाणी जैसे तैसे, म्हणजे जसं जसं ते अर्ध पाणी गेलं वाहत असे नित्य सरसे, आणि अर्धे पाणी वाहत होतं. तयामध्ये शिष्य कैसे, आणि त्याच्यामध्ये शिष्य कैसे बुडवले अंग आपले, कसा काय पाण्यामध्ये बुडून राहिला. ऐसा शिष्य त्या स्थानी, असा तो त्या ठिकाणी तो शिष्य बुडाला असे प्रवाह पाणी, पाण्याच्या प्रवाहामध्ये तो पडून राहिला. गुरुची वृत्ती झाली घणी, आणि त्याला भरपूर शेतामध्ये पुष्कळ पाणी गेलं. उदके पूर्ण परियसा, आणि पूर्ण ते खाचर जे आहे, जी वृत्ती आहे ती पाण्याने भरली. त्याचा गुरु धौम्य मुनी, त्याचा गुरु जो आहे तो धौम्य मुनी आहे, आणि विचार करी अंतकरणी, आणि तो मनामध्ये विचार करतोय. दिवस गेला अस्तमानी, दिवस ढळलेला आहे, अस्तमानच गेलेला आहे सूर्य, आणि अद्यापही शिष्य नाही याची, आणि अजूनही शिष्य का बरं येत नाही. म्हणून ऐसे मनी विचारित, असा मनामध्ये तो विचार करतो. गेला आपण वृत्तीत, आणि आपण स्वतः धौम्य मुनी त्याच्या शेतामध्ये गेले स्वतःच्या. झाले असे उदक बहुत, आणि तिथे भरपूर पाणी झालेलं पाहून संतोषला बहुमुनी, आणि भरपूर संतोष पावला तो, आनंद झाला, समाधान पावला. न देखे शिष्य तये वेळी, पण शिष्य कुठे काही दिसत नाही. म्हणून मारत असे आरोळी, आणि म्हणून तो शिष्याला आरुणीला हाका मारू लागला. किंवा आणि मनामध्ये असा विचार आला, किंवा भक्षिले व्याघ्र व्याळी, आणि जे व्याघ्र म्हणजे वाघ किंवा सापानं त्याला काही दंश केला की काय, किंवा वाघानं खाल्लं की काय. कोठे आहेसी म्हणत असे, ऐसे मनी विचारित, आणि असा मनी विचार करून उंच स्वरे बोभाटत, आणि उंच स्वराने मोठ्याने ओरडू लागला, हाका मारू लागला. अरे शिष्या ऐसे म्हणत, आणि अरे शिष्या ऐसे म्हणत प्रेम भावे बोलवी, प्रेमाने तो हाका मारू लागला. येणेपरी करुणावचनी, करुणेने तो हाका मारू लागला. पाचारी तसे धौम्य मुनी, त्या धौम्य मुनी त्याला बोलावू लागला. शब्द पडे शिष्य कानी, आणि त्या शिष्याच्या म्हणजे अरुणीच्या कानावर तो शब्द गेला, हाक गेली, आणि मग तेथून निघाला. आणि तेथून मग तो अरुणी बाहेर आलेला आहे. येऊन या श्री गुरुसी नमन केले भावेसी, आणि नंतर त्याने बाहेर आल्यावर त्यांनी गुरूंना नमस्कार केला. धौम्य मुनी महाऋषी, धौम्य मुनी हे अति तपस्वी असे ऋषी होते. आलुंगिनिया आश्वासीला, आणि त्याला आलिंगन दिलं, आणि मिठी मारली. वर दिधला तये वेळी, आणि त्याला वर दिला, आशीर्वाद दिला. एक शिष्या स्तव मवळी, आणि एक शिष्या तू म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे, तू सर्वात तू ते सकळ विद्या आली, आणि आशीर्वाद देऊन म्हणा की तुला सगळ्या प्रकारची विद्या आली. वेदशास्त्रादी व्याकरण, वेदशास्त्रामध्ये तू प्रवीण झालेला आहे, तुला व्याकरण प्राप्त आलेलं आहे, अवगत झालेलं आहे. ऐसे म्हणता तक्षणी झाला विद्यावंत ज्ञानी, आणि असं म्हटल्याबरोबर तो अरुणी आहे, तो विद्यावंत झाला, ज्ञानी झाला. लागत असे गुरुचरणी, गुरुच्या चरणाशी लागला. भक्तिभावे करून या, आणि अशा भक्तिभावाने तो त्या धौम्य मुनीच्या चरणाशी लागला. आता इथं एक घटना आहे की फक्त डोक्यावर हात ठेवला आणि सगळं ज्ञान त्याला प्राप्त झालं. तर हे असं होतं की नाही, भले मी गुरुचरित्र वाचायचो तरी त्याचा अर्थ जेव्हा आपण घेतो त्यावेळेला हे कसं शक्य आहे असं मला नेहमी वाटायचं. तर या संदर्भामध्ये मी शिवकृपानंद स्वामींचं काही प्रवचनं ऐकली ध्यानावरची, आणि
मी त्यासाठी सुरतला दांडीला पण गेलो होतो. तर ते म्हणाले की जो योगी म्हणजे एकदम उच्च पातळीला गेलेला साधक आहे, तर आज आपण जसं कम्प्युटरवरून एखादा डेटा कॉपी पेस्ट करून किंवा आपण तो तिथे सेव्ह करतो दुसऱ्यामध्ये, तर अशा पद्धतीने ज्ञानसुद्धा ते त्यांच्या शक्तीनं ते ट्रान्सफर करतात. त्यांनी फक्त इच्छा झाली तर ते ज्ञान त्याला अगदी सहजपणे देतात. तर हे जेव्हा मी ते ऐकलं आणि तेव्हा माझा विश्वास झाला की असं सुद्धा होऊ शकतं. कारण शिवकृपानंदांना मी असं समोर पाहिलेलं आहे आणि त्यांचं प्रवचन ऐकलेलं आहे. तर इतक्या अधिकारी व्यक्तीनं हे सांगितलेलं आहे, त्यामुळे मी निशंक झालो की गुरुचरित्रामध्ये ही जी काही कथा सांगितली आहे अशा पद्धतीने ज्ञान होतं आणि भविष्यामध्ये कदाचित विज्ञानाला सुद्धा ते अवगत होईल. कारण क्वांटम आलेलं आहे, सगळ्या एनर्जीचा खेळ आहे, त्यामुळे क्वांटम भविष्यामध्ये हे करू शकेल कदाचित. आणि कृपानिधी धौम्य मुनी आपल्या आश्रमात नेऊनी निरोप दिला संतोषिनी विवाह आता करी म्हणे. आणि त्याला घरी घेऊन गेले, आश्रमामध्ये म्हणजे त्या अरुणेला घेऊन गेले आणि त्याला निरोप दिला संतोषिनी, म्हणजे त्याला सांगितलं की आता तू जा वगैरे आणि विवाह कर. कारण आता ब्रह्मचारी आश्रमात पूर्ण झालेला आहे आणि आता तू गृहस्थाश्रम स्वीकार आणि म्हणून विवाह करी आता म्हणे. निरोप घेऊन शिष्य राहणार. आणि असा निरोप घेऊन ते अरुणी गेला आपल्या स्वस्थानामध्ये गेलेला आहे, म्हणजे त्याच्या घरी गेलेला आहे. आणिक शिष्य दोघे जाणार. आणि आता उरले कोण, तर अजून 2 शिष्य आहेत. ते होते त्या गुरुजवळी आणि ते त्यांच्याजवळ धौम्य मुनीजवळ होते. दुसरा शिष्य वैद जाणार. हा वैदचा उच्चार वेद असा पण आहे. दुसरा शिष्य वैद जाणार. गुरुची करी शुश्रूषणा. तो गुरूंची काय करायचं, सेवा करत होता. त्याचे पाहावे अंतःकरणात धौम्य गुरु म्हणत असे. आणि आता ह्याचं अंतःकरण किती स्थिर आहे, किती पक्का आहे वगैरे. तर नाहीतर असं असतं ना की आई वडील मेहनत करतात आणि महागडी ट्युशन लावतात, क्लास लावतात, फी भरतात त्याचे लाखो रुपये, आणि पोरगं असं निघतं 1 महिना जातं आणि नंतर सांगतो मी नाही करत. म्हणजे त्याचं मन स्थिर नाही आहे, कष्ट करायची तयारी नाही. तर ही सगळी मेहनत त्याच्यासाठी घेतली जाते की तुम्ही हे करू शकता का, हे करू शकता का. तर मग आता ह्याचं अंतःकरण बघूया. यासाठी धौम्य गुरु मनामध्ये विचार करतात. धौम्य म्हणे शिष्यासी. आणि त्या वैद शिष्य आहे त्याला सांगतात, सांगेन एक तुझसी, म्हणजे तुला मी एक सांगतो, तुवा जाऊनही अहिर्निशी वृत्ती आमची रक्षावी. आणि तू नेहमी शेतावर जायचं आणि शेताचं रक्षण करायचं. रक्षून या वृत्तीसी आणावे धान्य घरासी. तू रोज रक्षण करायला तर जायचंच, पण धान्य पिकल्यानंतर ते घरी घेऊन यायचं, असं ते म्हणाले. म्हणजे आश्रमामध्ये घेऊन यायचं. आणावे धान्य घरासी म्हणता शिष्य अतिहर्षी गेला त्या या वृत्तीकडे. आणि असं म्हणून असं ऐकलं तेव्हा तो शिष्य आनंदित झाला आणि तो आनंदाने शेतामध्ये गेला. वृत्ती पिके जोवरी, म्हणजे आता ह्याच्यानं पाणी होतं, अरुणीने पाणी घातलं होतं वगैरे, ते सगळं आहे. आता वेळ आहे की त्याला पीक येईपर्यंत त्याला सांभाळायचं आहे. वृत्ती पिके जोवरी म्हणजे जिथपर्यंत पीक येत आहे तोपर्यंत अहोरात्र कष्ट करी, अहोरात्र सांभाळ करतोय, त्याच्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळं करतोय. रात्र होता ते अवसरी आला आपल्या गुरुपाशी. आणि रात्र झाल्यावर तो आपल्या गुरुपाशी आला. सांगता झाला श्री गुरुसी म्हणे वृत्ती भरली राशी. म्हणे आता एका रात्री तो असा आला की सगळं म्हणे आता धान्य काढून झालेलं आहे. तर आता आणावया घरासी काय निरोप म्हणत असे. आता घरी कसं आणायचं ते सांगा, काय कसं करणार, काय करणार हे सांगा. मग म्हणे धौम्य मुनी. मग धौम्य मुनी असं म्हणाले, वारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुराणी आता धान्य आणावे. आणि त्याला म्हणाले की धौम्य मुनी, वारे शिष्य शिरोमणी कष्ट केले बहुराणी, तू खूप कष्ट केलेस शेतामध्ये आणि आता धान्य आणावे. आता धान्य आणा.
म्हणून देती एक गाडा, आणि त्याला एक गाडी दिली. तया झुंपून या रेडा, आणि त्याला एक रेडा झुंपला. येणेपरी घेऊन गाडा आला शेताजवळीक, आणि तो गाडा घेऊन तर शेताजवळ आला. 2 खंडी साळीसी, म्हणजे 2 खंडीचं भात. भात म्हणजे साळी याचा अर्थ टरफल असलेलं धान्य. धान्य म्हणजे भातच, म्हणजे जे आपण काय म्हणतो दळलेलं नाही असं, ते असा भात म्हणजे साळी. 2 खंडी साळीसी भरले शिष्ये गाडी असी. 2 खंडी भात त्या गाडीमध्ये भरलं. एकीकडे रेडी असी, आणि एका बाजूला रेडा झुंपला. झुंपुनी ओढी आपण देखा, आणि दुसऱ्या बाजूला स्वतः राहून ते गाडा हाकू लागला, म्हणजे खेचू लागला. रेडा चाले शिग्रेसी. आता रेडा आहे तेवढं वजन सहज पेलू शकतो, तो वेगाने चालतोय. नो ओढवे ते सरसी, आणि त्याला काही ते ओढवता येत नाही, त्याला ते खेचता येत नाही, मनाला लागतं. मग आपले कंठासी बांधिता झाला जू देखा, आणि आता त्याला ते खेचता येत नाही ना गाडी, म्हणून त्याने काय केलं, ते जोत त्याला स्वतःला बांधलं आणि स्वतः गाडीला झुंपला. एका बाजूला रेडा, एका बाजूला, आणि हा बांधिता झाला जू देखा, ते स्वतः जू घेऊन ती बांधली. 17 तया सरसी, आणि त्रास करून, अगदी त्रास करून, मेहनत करून, कष्ट करून, तया सरसी चालता झाला मार्गाशी, आणि मग मार्ग चालू लागला. रेडा ऋतूला चिखलासी, आणि त्याच्यामध्ये परत रेडा चिखलामध्ये अडकून राहिला. आपले बळे ओढीत असे, आणि मग त्यावेळेला आपला अपार कष्ट आणि अपार ताकद लावून तो खेचत होता, ओढत होता. चिखली ऋतला रेडा म्हणून, चिखलामध्ये रेडा ऋतला म्हणून चिंता करी बहुमनी, आणि म्हणून तो चिंता करू लागला. आपण ओढी 17, आणि तो अतिशय कष्ट करून तो ओढायचा प्रयत्न करतोय. गळा फास पडे तैसा, आणि जसं ते बांधलेलं आहे ना जू, त्यामुळे तो खेचायला जातो, तिथे गळ्याला फास पडतो. गळा फास पडे ऐसा, पडे तैसा सोडून या रेड्यासी. मग शेवटी काय करतो, रेडा निघत नाही तर रेड्याला सोडतो, आणि मग तो गाडी बाहेर काढतो. काढीला गाडा बाह्य प्रदेशी, मग तो बाहेर काढतो. ओढता आपण गळा फासी, आणि ओढताना गळाला इतका आवडला जातात की फास बसतो की पडोनी प्राण त्यजूप आहे, की आता प्राण निघेल की काय, जीव जाईल की काय, अशा क्षणापर्यंत तो ते सगळं करतो. इतके होतात निर्वाणी, आणि असं सगळं होताना अगदी शेवटच्या घटकेला प्राण जातोय. अशा वेळेला सन्मुख पातला धौम्य मुनी, आणि धौम्य मुनी तिथे आले. त्या शिष्या ते पाहुणे, त्या शिष्याला पाहून कृपा अधिक उपजली, आणि त्यांच्यावर, त्या शिष्यावर कृपा उपजली, म्हणजे कृपा केली. सोडून या शिष्या ते, मग त्यांनी स्वतः ते जू आहे ना, जे जोतं ज्याला म्हणायचं, ते काढलं आणि त्या गाडीच्या ह्याच्यातून सोडला त्याला. आणि सोडून या शिष्या ते आलिंगोनी करुणा बहुते, आणि त्याला मिठी मारली करुणेने. वर दिला बहुमताते, आणि त्याला वर दिला, आशीर्वाद दिला. संपन्न तुची वेदशास्त्री, आणि तू वेदशास्त्रामध्ये संपन्न होशील असा आशीर्वाद दिला. वर देता तक्षणासी, आणि त्याच वेळेला तक्षणी वर दिल्यावर सर्व विद्या आली त्यासी, त्याला सर्व विद्या अवगत झाली. निरोप घेऊन गेला घरासी, शिष्य वैद्य पर्यसा, आणि धौम्य मुनींचा निरोप घेऊन तो जो शिष्य आहे वैद्य, हा घरी गेलेला आहे त्याचा. आणि तिसरा शिष्य उपमन्यू जाणं, तिसरा शिष्य उपमन्यू जाणं, सेवेविषयी बहुगुण, गुरु सेवा शुश्रूषण बहु करी पर्यस. आणि तिसरा जो उपमन्यू होता तो सर्व गुरुची सगळी कामं करायचं, आणि सेवा वगैरे पण करायचं. पण त्यासी बहुत आहार, भरपूर खायला भरपूर लागायचं. म्हणून विद्या नाही स्थिर, कारण अति खाल्ल्यामुळे काय असतं की सुस्ती यायची, आणि सुस्ती आल्यामुळे त्याचं
मन मात्र झोपेकडे आणि याच्याकडे आकृष्ट होत असे साधिकच, आणि त्यामुळे त्याला विद्या स्थिर नाही. त्यासी विचारी गुरुवर, आणि म्हणून विचार करतात गुरु त्यांना की काय उपाय करावा, याची बुद्धी आणि याचं मन स्थिर होण्यासाठी काय करावं असा विचार करतात. मग काय करतात ते, त्यासी म्हणे धौम्य मुनी, त्याला धौम्य मुनी म्हणतात. तू ते सांगेन ऐके कानी, मी तुला सांगतोय ते कानाने ऐक. नित्य गोधने नेऊनी रक्षण करी वनामध्ये, रोज आपल्या ज्या गायी आहेत त्या गायी जंगलामध्ये नेऊन चारायचे आणि तिथे रक्षण करायचं आहे. म्हणजे नुसतं चारायला सोडायचं नाही, त्याचं रक्षण पण करायचं आहे. ऐसे म्हणता तक्षणी, आणि असं म्हटल्याबरोबर त्याच वेळेला नमन केले त्याचे चरणी. धौम्य मुनींना त्यानं नमस्कार केला उपमन्यूने. गुरे नेऊन या राणी, ती चारली बहुत दिवस, आणि ती बहुत दिवस पुष्कळ दिवस त्यांनी ती चारली. क्षुधा लागली आपणासी, आणि जेव्हा भूक लागली त्यावेळेला शीघ्र आणली घरासी, आणि भूक लागल्याबरोबर हा घरी घेऊन आला, म्हणजे ऋषीच्या आश्रमात आला. कोपे गुरु तयासी, म्हणे शीघ्र येतोसी का, आणि मग गुरु रागवत त्याच्यावर की लवकर कशासाठी येतोस. एकतर याचं खाण्याकडे लक्ष ना, आणि त्यामुळे सारखी सारखी भूक लागते, आणि त्यामुळे हा तिथे जायचं आणि थोड्या वेळाने परत घरी म्हणजे आश्रमामध्ये गुरु घेऊन यायचा. मग त्याला धौम्य मुनी चिडतात, रागावतात, म्हणतात की लवकर काय येतोस. सविता जाई अस्तमानी, म्हणजे सूर्य जेव्हा अस्तमानात जाईल तावरी गुरे असो दे राणी, तोपर्यंत गुरे रानामध्ये असू दे. येणे परी प्रतिदिनी, अशा पद्धतीने प्रत्येक दिवशी वर्तावेत्वा म्हणत असे तशा पद्धतीने करत जा, तसं वाग. अंगीकारुनी शिष्य राया, आणि त्या पद्धतीने त्याचा अंगीकार केला, स्वीकारलं त्या शिष्यानं. गुरे घेऊन गेला वना, आणि गुर वनामध्ये घेऊन गेला. क्षुधाक्रांत होऊन या जाणा, आणि भूक लागलेली आता काय करायचं चिंतित असेच श्री गुरुसी. आणि मग तो गुरुचं स्मरण करायला लागला. चरती गुरे नदी तीरी, नदी तीरावर गुरे चरतायत, आणि आपण तेथे स्नान करीत, त्या नदीमध्ये स्नान करायचा, आंघोळ करायचा. त्याजवळी घरे चारी, तिथे काही घर होते 4-5, असं ते विप्र आश्रम, आणि तिथे काही ब्राह्मणांचे आश्रम आहेत. आश्रम तेथे जाऊन या त्या स्थानासी, आणि मग त्या तिथे तो जायचा, आणि भिक्षा मागून करी भोजनासी, आणि भिक्षा मागून तिथे भोजन करायचा. मग रक्षिप गोधनासी, आणि मग तो ते जेवला की मग ते गुरांचं रक्षण आणि सांभाळ सगळं करत असे. प्रतिदिवसी या परी, असं तो करत होता रोजच्या रोज. नित्य करी येणे परी, अशा पद्धतीने तो करायचा. आणि रक्षुनी आणि गुरी घरी, आणि गुर रक्षून म्हणजे रक्षण करून सांभाळून तो घरी घेऊन यायचा. वर्तत असता निरंतरी, आणि अशा पद्धतीने वर्तत असताना म्हणजे असं रोजचं करता करता धौम्य मुनी पुसत असे. त्याला धौम्य मुनी विचारतात. गुरु म्हणे शिष्यासी, धौम्य मुनी त्या शिष्याला म्हणजे उपमन्यूला म्हणतात, तू नित्य का उपवासी. अरे तू तर सकाळी जातो संध्याकाळी येतोस, तुला तर उपवास घडतो, नित्य गातो, तू नित्य गा उपवासी, तुझा देह दिसे पुष्टीसी. अरे मग तू स्थूल देह का दिसतोस. हां, कवण्या गुणे होत असे, कसं काय म्हणे तू असा स्थूल झालेला आहेस. ऐकून गुरुची वचनं, असं गुरुचं वचन ऐकून, वाक्य ऐकून सांगे शिष्य उपमन्य. आणि मग ते उपमन्यू सांगतोय, भिक्षा करुनी भोजन विप्रा घरी तेथे देखा. मी ब्राह्मणांच्या घरी जातो आणि त्याच्याकडे भिक्षा घेतो आणि जेवतो. भोजन करुनी प्रति दिवशी, मी नित्याने रोज तिथे पूजा जेवतो त्यांच्याकडे, म्हणजे त्यांनी जी भिक्षा दिली असते ती जेवतो. म्हणून करुनी प्रति दिवशी गुरे चारुनी येतो निशी. आणि मग दुपार सकाळी ती भिक्षा मी जेवतो आणि संध्याकाळी गुरे घेऊन घरी येतो. श्री गुरु म्हणती ते असी. श्री गुरु त्याला गुरु महाराज त्यांना सांगतात, म्हणजे धौम्य मुनी, की आम्हा सांडून केवी भुक्ती. अरे आम्हाला सोडून कसं काय म्हणे तू जेवतो.
भिक्षा आणून प्रतिदिवसी, प्रत्येक रोज जी भिक्षा मिळेल ती मला आणून द्यायची असं म्हणत. भिक्षा मागून प्रतिदिवसी आणून द्यावी घरासी, ती घरी आणून दे. मागुते जावे गुरापासी, आणि मग तू गुरांच्या मागे जा. घेऊन यावे निशिकाळी, आणि नंतर संध्याकाळी गुरं घेऊन यायची. गुरु निरोपे येरी दिवशी, आणि पुढच्या दिवशी गुरुने सांगितलं त्याप्रमाणे नेली गुरे रानासी, आणि रानामध्ये गुरं नेली. मागे भिक्षा नित्य काही जैसी, आणि तो नित्य जसा रोजच्यासारखा भिक्षा मागायचा आणि दिदली ठेवून घरात, आणि तो धौम्य मुनीकडे आणून द्यायचा. घरी ते भोजन कधी न हो परिपूर्ण, आणि घरीच जेवायचं आणि जेवण परिपूर्ण व्हायचं नाही, उपवास घडायचा, भूक लागायची. आणि म्हणून पुन्हा जाऊन आपण भिक्षा करून जेवीत असे. इथे सकाळी ती भिक्षा आणून दिली गुरूंसाठी की पुन्हा जायचा आणि पुन्हा भिक्षा मागायचा, आणि मग ती दुसरी भिक्षा तो स्वतः जेवायचा. पुन्हा जाऊन आपण भिक्षा करून जेवत असे. नित्य भिक्षा वेळ दोन्ही, आणि असं दोन्ही वेळ तो भिक्षा मागायला लागला. पहिली देऊनी सदनी, पहिली आहे ती गुरुच्या गृही दिली, दुसरी आपण भक्षुनी, आणि दुसरी आहे ती आपण खायचा. काळ ऐसा कंठत असे, आणि अशा पद्धतीने रोजचा काळ कंठत असे म्हणजे घालवत असे वेळ. येणेपरी क्वचित काळ, आणि अशा पद्धतीने काही काळ गेल्यावर वर्तता झाला महास्थूल, आणि अधिक जाडा झाला उलट. मग एके दिवशी गुरु कृपाळ, आणि एके दिवशी मग धौम्य मुनी त्याचे गुरु पुसत असे शिष्यात. त्या शिष्याला अपमन्यूला विचारलं. शिष्य सांगे वृत्तांत, शिष्य त्याला सगळी गोष्ट सांगतात. जेणे आपली क्षुधा समज, ज्याने माझी मी भूक भागवतो, कशी भागवतो ते सगळं सांगतात. नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे. मी 2 वेळा भिक्षा मागतो, एक तुमच्याकडे आणून देतो, एक मी खातो. एक वेळ घरासी, म्हणजे घर म्हणजे गुरुगृही आणून देतो, आपण देतो प्रतिदिवशी, आणून देतो प्रतिदिवशी, आणि तिथे रोज आणून देतो. दुसरी भिक्षा स्वयसी, आणि दुसरी जी भिक्षा मागतो दुसऱ्यांदा ती स्वयसी म्हणजे स्वतःसाठी करतो भोजन आपण, आणि तिथे मी भोजन करतो. ऐसे म्हणता धौम्य मुनी, आणि असं धौम्य मुनींना त्यांनी सांगितल्यावर त्या शिष्यावरी कोपने, त्या शिष्यावर रागावले ते. म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणून घरी देई का, आणि दोन्ही वेळा ती भिक्षा तू घरी आणून दे असं सांगितलं. गुरु निरोपी येणे परी, आणि गुरु सांगतात त्याप्रमाणे तो करायला तयारी झाला. दोन्ही भिक्षा आणून दोन्ही भिक्षा देऊन घरी, आणि दोन्ही वेळा ती भिक्षा घरी आणून द्यायला लागला गुरु घरी. कैसा शिष्य निर्धारी, मनी क्लेश न करीच. आता दोन्ही वेळची भिक्षा आणून द्यायला लागला, पण तरी त्याला दुःख नाही त्याचं. मनी क्लेश न करीच, गुरे सहित रानंत असे शिष्य क्षुधाक्रांत. आणि ही गुरं चारत असताना वगैरे तो भुकेला व्हायचा. मग त्यावेळेला तो गोवत्स होते स्तन पित, गाईची वासरं दूध पित होते. देखत असे ते यासी, आणि त्याला ते पाहतात की ते दूध पिताना ती वासरं पाहतात. स्तन पित वासरासी, आणि ते दूध पिताना त्याचे ते एकदम जोरात दूध असतं ना, जेव्हा ते पितं ना, त्याच्या त्या वासराच्या लाळेतून वगैरे तोंडातून ते फेस जसं, आणि ते दूध गळत आहे. स्तनपित वासराशी उच्चिष्ट गळे संधीसी, आणि ते उष्ट जे दूध आहे ते गळतंय, तोंडातून पडतंय, आणि वाया जात असे भूमीसी, आणि ते वाया जातं जमिनीवर पडून. म्हणून जवळ पाय गेला, आणि म्हणून तो जवळ गेला. कुठे? गाईच्या जवळ, जिथे वासरं दूध पित होती तिथे गेला. आपण से क्षुधाक्रांत, तो भुकेलेला आहे स्वतः, म्हणून गेला धावत, आणि धावत धावत तिथे गेला. पसरून या दोन्ही हात, आणि तिथे हात पसरून घरी उच्चिष्ट क्षीर देखा, आणि त्या हातामध्ये ते उष्ट दूध त्याने गोळा केला. ऐसे क्षीरपान करी, अशा पद्धतीने तो दूध पित होता. तेणे अपार उदर भरी, आणि त्याचं एवढ्या सगळ्या गायी, त्यामुळे त्याचं पोट भरायचं. दोन्ही वेळा भिक्षा करी, आणि दोन्ही वेळा भिक्षा कराय परत मागायचा,
आणि देत असे भक्तिभावे. आणि गुरुने सांगितल्याप्रमाणे तो त्या घरी गुरुगृही आणून द्यायचा. अधिक पुष्ट झाला, पण अधिक पुष्ट झाला, अधिक जाडा झाला. म्हणे गुरु अवलोकन, आणि गुरुंनी त्याला पाहिलं. पाहू याचे शरीर रक्षण कैशा स्थूळ होत असे. म्हणजे कसं काय म्हणे हे होतं, हा कसा काय म्हणे एवढा स्थूल झाला. मागुती पुसे त्यासी, पुन्हा त्याला विचारलं. कवणे रीती पुष्ट होसी, अरे म्हणे सुदृढ कसा काय होतोय तू. सांगे आपल्या वृत्तांतासी. आणि मग ते आपला वृत्तांत वृत्तांत सांगतायत की, म्हणजे कोण, उपमन्यू सांगतो त्यांना की आपलं मी कसं करतो ते. सांगे आपल्या वृत्तांतासी, उच्चिष्ट क्षीर पान करतो, मी उष्ट दूध पितो वासरांचं. ऐकून म्हणे शिष्यासी, असं शिष्यांचं वचन ऐकून, उपमन्यूचं वचन ऐकून, वाक्य ऐकून, मतिहानी होई उच्चिष्टेसी. अरे मती बुद्धिहानी होते उष्ट हे केल्यावर. मतिहानी होय उच्चिष्टेसी, दोष असे बहु असी, आणि त्याचा दोष पुष्कळ आहे. भक्षू नको म्हणत असे, म्हणे भक्षण करू नको असं ते सांगतात. भक्षू नको म्हणे गुरु, म्हणे असं दूध उष्ट पिऊ नकोस. नित्य नाही तया आहारू, आणि त्याच्यामुळे आता त्याला जेवणच नाही. दुसरे दिवशी शुद्धित येरू, आणि दुसऱ्या दिवशी त्याला भूक लागते. आणि त्यावेळेला काय करू म्हणत असे. आता काय करू असा प्रश्न त्याच्याकडे उभा झालेला आहे. आणि येणेपरी गुरे सहित, आणि अशा पद्धतीने गुरांसहित जात होता रानात. आणि गुरं घेऊन तो जंगलामध्ये रानामध्ये जात असताना गळत होते क्षीरभूत, आणि एका गळत होतं दूध, गळत होतं दूध. म्हणजे एका रुईच्या झाडाशी, एका रुईच्या झाडातून दूध, म्हणजे इथे त्या झाडाचा चीक हा गळत होता. आणि म्हणे बर्वे असे क्षीर, आणि त्याला काय वाटलं की हे दूध आहे. म्हणे बर्वे असे क्षीर, हे दूध चांगलं आहे. उच्चिष्ट नवे निर्धार, आता ते उष्ट पण नाही आहे. पान करू तृप्तो धर, आणि आपण भरपूर पिऊन घेऊ म्हणून तेथे बैसला. आणि तिथे तो बसला. पाने तोडून द्रोण करी, ती पानं तोडली आणि त्याचं द्रोण केला. आणि तयामध्ये क्षीर भरी, आणि त्याच्यामध्ये ते दूध म्हणजे ते चीक आहे झाडाचा तो भरला. घेत होता घणी भरी, आणि भरपूर असं भरून घेत असताना आणि पिताना ते डोळ्यामध्ये गेलं. तेव्हा भरिले डोळ्यांत, आणि ते त्याच्या डोळ्यात गेलं. तेने गेल्या दृष्टी दोन्ही, आणि त्याच्यामुळे त्याचे डोळे गेले. हिंडत से रानो राणी, आणि तो रानामध्ये भटकू लागला. गुरे न दिसती नाही. आता डोळे गेल्यामुळे आणि डोळ्यात चीक गेल्यामुळे ते गुरं कुठे आहेत ते काही दिसत नाहीत. म्हणून चिंता करीत असे, आणि म्हणून तो चिंता करत असे. कष्टताही अक्षहीन, आता त्रास आहे पण डोळे गेले त्याच्यामध्ये, आणखी ते एक विघ्न आहे. चिंता करीत असे गोधन, आता दिसत नाही आहे मला, पण आता गुरुची जी गायी आहेत त्या कुठे असतील. हां, म्हणून गुरे पाहू जाता राना, पडला एके आडांत. आणि तसाच तो चाचपडामध्ये गुरु शोधायला गेला, आणि योगायोगाने एका विहिरीमध्ये पडला. इथे 120 ओव्या झालेल्या आहेत. उद्या आपण 120च्या नंतरच्या ओव्या पाहू. आता याचा अर्थ आहे, ह्या कथा सांगण्याची गोष्ट अशी याची आहे की तुमचं मन स्थिर करण्यासाठी गुरु असले प्रयोग करतो, तो चिडतो, रागावतो. का तर तुम्ही सक्षम व्हायला पाहिजे. आता आपल्याकडे सुद्धा पूर्वी गुरुजी आहेत किंवा शिक्षकांना हातात छडी असायची आणि ते शिक्षा करायचं, पण ते मारण्याचा उद्देश होता की मुलांचं भलं व्हावं. याच्यामध्ये त्यांचा काही द्वेष नाही, त्यांना काही फायदाही नाही. पण माझ्याकडे शिकणारा माझा विद्यार्थी आहे, त्याला ते अवगत ज्ञान झालं पाहिजे आणि तो परिपूर्ण झाला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे, हा भाव. तसेच त्या ब्राह्मण मुनीचा गुरु सुद्धा होता, तो त्याला त्रास देत होता, म्हणे रागवायचा, आम्हाला काही शिकवतच नाही, सांगता मन स्थिर नाही तुझं, म्हणून सगळं करत होता.
तर इथं हे उदाहरणं याच्यासाठी दिलेली आहेत की अति कष्ट करून लहान वयामध्ये सुद्धा हे सगळ्यांनी आचरलेलं आहे आणि एका क्षणात गुरुकृपा झाल्यावर ज्ञानी झालेले आहेत शिष्य. तर तुम्हाला कष्ट करूनच ज्ञान मिळवायचं आहे आणि श्रद्धेबरोबर सबुरी ज्याला म्हणतो ना, तर तीही तुमच्याकडे पाहिजे. काही दिवस तो गुरुगृही राहिला आणि शिकवत नाही असे पाहून त्या गुरूंना सोडून तो ब्राह्मण मुनी नृसिंह सरस्वती महाराजांकडे आलेला आहे. तर हे असं, आणि त्याला गुरुद्रोही म्हणतात ते, की तू गुरुद्रोही आहेस, असं करणं योग्य नाही. म्हणजे ते त्याला एक उदाहरण दिलं की आपलंच नाक कापून आपण स्वतःला अपशकून करून घेण्यासारखा प्रकार आहे. तर हे सगळं आहे आणि त्याच्यासाठी ही उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी की कुठले ज्ञानप्राप्ती आणि मन स्थिर होण्यासाठी कुठले गोष्टी कराव्या लागतात. मी जसं काल म्हणालो उदाहरण की मिलिटरीमध्ये अगदी तुम्हाला 0 टेम्परेचरला सुद्धा तुम्हाला राहायचं आहे. निभाव कुठल्याही खडतर परिस्थितीमध्ये तुम्हाला जगून वाचून तुम्हाला देशाचं संरक्षण करायचं आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला जी ट्रेनिंग दिली जाते सगळ्यांना सैनिक होणाऱ्यांना, ती इतकी कडक असते की त्याच्यामध्ये त्यांना खूप त्रास होतो. आणि अर्धे लोक तर नंतर म्हणतात की बाबा मी जाणारच नाही तिथे. पण ती का केली जाते, तर त्याच्यामध्ये तुमचं संरक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमचा निभाव लागला पाहिजे, हीच अपेक्षा त्यांची असते. तसंच गुरुसुद्धा शिष्याचं कधीही अहित चिंतित नाही, तो त्याचं हितच आहे. पण जर तुम्ही तयार होत नसाल, तुम्ही घडत नसाल, तुम्ही अजून तुमची प्रगती तिथेच थांबलेली असेल, तर मात्र ते असे मार्ग अवलंबतात, ते चिडतात, रागवतात. या संदर्भामध्ये ह्या कथा इथे सांगितल्या गेलेल्या आहेत, सिद्धांत नामधारकांना सांगितल्या. ते महत्त्वाचं आहे. अध्यात्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे अध्यात्मामध्ये सुद्धा इझी काही मिळत नाही. खडतड तप करावं लागतं. आणि तप म्हणजे काय, तर तपना, तापलं पाहिजे, तुमचा देह तापला पाहिजे, मन पोळलं पाहिजे, तेव्हा तर आहे ना चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाथचे, असं जेव्हा म्हटलं जातं त्याचा अर्थ हाच आहे की अपार कष्ट आणि यातना सहन करून अध्यात्माची तुम्हाला सिद्धता करता येते, तुम्ही सिद्ध होता. म्हणजे ध्रुव बाळाला सुद्धा काही 1000 वर्ष ताप करून नंतर विष्णू आलेले आहेत. असं नाही विचार केला अरे बाळ आहे, लहान आहे, आणि लहान असलेला ध्रुव आणि त्याला पण लवकर प्रसन्न व्हावं असं नाही ना. तर त्याच्यासाठी तुम्हालाही प्रयत्न करावे लागतील, आम्हालाही प्रयत्न करावे लागतील, मलाही करावे लागतील. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हीच गुरुचरित्राची कथा 16व्या अध्यायामध्ये जी आहे ती उद्या आपण पूर्ण करणार आहोत. ते सांगण्याचं कारण आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.